तुम आगे बढ़ो. मी सर्वच मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण युगपुरुषांचा या ठिकाणी श्री पृथ्वीराज पाटील शहर जिल्हा प्रमुख यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. तर आम्ही त्यांना विनंती करतो, श्री पृथ्वीराज पाटील या ठिकाणी आता आपलं मनोगत व्यक्त करतायत सांगली जिल्ह्याचे खासदार श्री चंद्रहार पाटील साहेब. आम्ही विनंती करतो की साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी आलेल्या सर्वच मंडळींचं मी स्वागत करतो. उपस्थित पश्चिम महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तोप नितीन बानुगडे पाटील, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी शिवसेनेचे आपले उमेदवार सांगली जिल्ह्याचे श्री चंद्रहार पाटील हे आपलं मनोगत व्यक्त करतील. यानंतर तुमच्या आमच्याशी बोलण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राचे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील. आप की बार यानंतर बोलतायत पैलवान चंद्रहार दादा पाटील. हात वरती, जोरदार टाळी वाजवूयात. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावर बसलेले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे खासदार संजय राऊत साहेब, उपस्थित असणारे पश्चिम महाराष्ट्राचे नितीन बानुगडे पाटील साहेब, आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय पृथ्वीराज बाबा, व्यासपीठावर उपस्थित असणारे सुकुमार कांबळे साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, समोर बसलेली सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण सर्वांनी पाहिलं गेल्या 21 तारखेला मिरज शहरामध्ये जी साहेबांची विराट सभा पार पडली, त्या सभेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी जो शब्द आपल्याला दिलेला होता उमेदवारीच्या बाबतीत, खरं तर तो शब्द कशा पद्धतीने पाळण्यात आला, शब्द म्हणजे काय असतं ते महाराष्ट्रानं नाही तर संपूर्ण भारतानं बघितलं. माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला की ज्याची पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी पाठीमागं काहीही नसताना, घरात माझ्या कुणी आमदार खासदार नसताना सुद्धा, कुठली मोठी संस्था पाठीमागं साखर कारखान्यासारखी नसताना उद्धव साहेबांनी तो एक विश्वास माझ्यावर टाकलेला आहे. तो विश्वास कधीही आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही साहेब. खरं तर माझी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर विरोधक सुरुवातीला असं वाटत होतं की सुरुवातीला विरोधक आपल्या समोर एकच उभा असतील, पण नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की एक नाही तर 2 विरोधक आपल्या समोर उभे राहिले. पण विरोधकांची पण अडचण झाली, कारण माझ्यावर बोलण्यासारखं काय आज. म्हणून त्यांनी एवढंच चालू केलं, उमेदवार नौका आहे, राजकीय पार्श्वभूमी काय त्याची, जिल्ह्यासाठी त्याचं योगदान काय. पण मला त्या विरोधकांना सांगायचंय, 2007 ची निवडणूक जिल्हा परिषदेची
स्वर्गीय आबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेब, त्याच पद्धतीनं खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक 2007 साली मी वयाच्या 22व्या वर्षी लढवलेली होती. माझं मला पहिलं स्वतःला मतदान करून समोर सलग 30 वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या 10 मतांनी पराभूत करून माझ्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे मी. त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. आणि जिल्ह्यासाठी योगदान जर म्हणाल तर माझ्या कुस्तीची कारकीर्द सर्वांनी तुम्ही बघितलेली आहे. 28 वर्ष ह्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा नव्हती. 28 वर्षानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ह्या जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात मला यश मिळालं. त्यानंतर 35 वर्षानंतर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरी कोण झालेला नव्हता. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळवून देण्यात मला यश मिळालं. गोवंश संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा भारतातील सर्वात मोठी आयोजन करण्याचं जे नियोजन केलं तेही सांगली जिल्ह्यामध्ये केलं. जय हिंद महारक्तदान यात्रा, आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं, गेल्या 75 वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमच्या फाउंडेशननं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम आज विटा शहरामध्ये चालू आहे. म्हणजे 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी गदाची मिळवून दिली. 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात, जय हिंद महारक्तदान यात्रेचं आयोजन सांगली जिल्ह्यामध्ये आणि भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये. म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलानं जिल्ह्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा काय योगदान दिलं पाहिजे, काय माझं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे की तुम्ही मला आज उमेदवारीच्या लायक समजताल. हे माझं कर्तृत्व आहे. समोरच्या विरोधकांनी सांगावं तुमचं कर्तृत्व काय आहे. जी गोष्ट केली आजपर्यंत, जी प्रामाणिकपणे केली, गेली 15-20 वर्ष झालं प्रामाणिकपणाने लाल मातीची सेवा केली म्हणून तुमच्या समोर एक वेळा नाहीतर 2 वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून उभा राहण्याचं मला भाग्य मिळालं. जिल्ह्यासाठी जी गोष्ट करत गेलो ती जिल्ह्यासाठी करत गेलो. जिल्हा सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने उठून दिसल अशा पद्धतीने नेहमी प्रयत्न करत गेलो. पण ह्या माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांची खूप मोठी अडचण झालेली आहे. त्यांना आज बोलण्यासाठी माझ्यावर काही टीका करण्यासाठी काही सुचत नाही. पण महाविकास आघाडीतील जी बंडखोरी झाली ती सर्वांची इच्छेप्रमाणे ती व्हायला नाही पाहिजे होती. पण ती शेवटी 22 तारखेला बंडखोर उमेदवार आपल्या पुढे अपक्ष म्हणून आज उभा आहेत. पण आज एक साहेब म्हण म्हटली जाती हिंदीमध्ये, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं. तीच म्हण आज आपल्या बंडखोर उमेदवाराला लागू पडते. आज काँग्रेसचा झेंडा घेऊन ती जे नाचत होते की मला काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळाली पाहिजे, पण त्याच काँग्रेस पक्षाला कुरघोडी करून संपवण्याचं गेल्या अनेक वर्षात जे तुम्ही काम केलं ते खरं नियतीने न्याय दिला तो आणि तुमच्या उमेदवारी तिथनं डावलण्यात आली. आज तुम्ही काँग्रेसमध्ये असताना मदन भाऊ पाटलांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कशा पद्धतीनं पराभव केला हे संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे. विधानसभेला मदन भाऊंचा कशा पद्धतीने तुम्ही पराभव केला, त्यामध्ये तुमचा कसा मोठा वाटा त्यामध्ये होता हेही संपूर्ण सांगली शहरानं बघितलं. आज आमचे मार्गदर्शक इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत, पृथ्वीराज बाबा पाटील. त्यांचाही अवघ्या थोड्या मतानं सांगली शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये कुणामुळे पराभव झाला हेही संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळं जो नियतीने न्याय केला तो तुमच्याबरोबर योग्य केला आणि काँग्रेसमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर तुम्ही दुसरा एक प्रयोग केला. ज्या काँग्रेसनं आजपर्यंत तुम्हाला सांभाळलं, ज्या काँग्रेसचं नाव घेऊन तुम्ही आज जनतेपुढे जात होता,
स्वर्गीय वसंतदादांचं नाव घेऊन आज तुम्ही भाषणाला उभा राहता. वसंतदादांचं नाव खरं एवढं मोठं नाव आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वसंतदादांचं नाव आदराने घेतलं जातं. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा आज वसंतदादांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. पण आज तुम्हाला भाषणाला उभं राहिल्यानंतर आज पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे, मला प्रचंड मताने तुम्ही विजय करा हेच तुम्हाला बोलण्यासाठी एकमेव मुद्दा तुमच्या समोर आहे. पण बंडखोरी केल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे जर बंडखोरी केली असती तर हे जनतेने स्वीकारलं असतं. पण तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून जी उमेदवारी केलेली आहे तिथेही तुम्हाला नियतीने तिथे न्याय केलेला आहे. भाजपचं मोठं पाकिट घेऊन तुम्ही आज एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर उभा आहात. पण नेत्यांनी परत तुमच्याशी न्याय केला. तुम्हाला भाजपचं पाकिट घेऊन तुम्ही उभं राहिल्यामुळे तुम्हाला पाकिट हे चिन्ह परत मिळालं आणि ते नेत्याने दुसऱ्यांदा न्याय केला. त्यामुळं अशा अनेक कुरघड्या करून काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आजपर्यंत जे कारकीर्द तुम्ही गाजवली त्या कारकिर्दीची पोचपावती म्हणून तुम्हाला आज बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या हे कसं लक्षात आलं नाही मला आजपर्यंत समजलेलं नाही. ज्या विद्यमान खासदारांची तुम्ही हॅट्रिक करण्यासाठी माझ्यासमोर उभा राहिलेला आहात की स्वतःच्या उमेदवारीमुळं इकडे संजय काका पाटलांची हॅट्रिक होईल पण तुमची पण हॅट्रिक होणार आहे हे तुमच्या कसं काय लक्षात आलं नाही. 2014 साली तुमचा पराभव झालेला आहे, 2019 साली तुमचा पराभव झालेला आहे आणि 2024 सालीही तुमचा पराभव होणार आहे. 2014 साली केंद्रीय मंत्री असताना तुम्ही 3.5 लाख मतांनी पराभव झालेला आहे तुमचा. 2019 साली 1 ते 1.5 लाखाने तुमचा पराभव झालेला आहे. तरी सुद्धा आज उमेदवारी मलाच पाहिजे म्हणून तुम्ही जनतेसमोर जाताय. काय संजय काकांची हॅट्रिक करण्याच्या नादात तुमची पण हॅट्रिक होणार आहे हे तुमच्या कसं काय लक्षात आलं नाही. पण आज तुम्हाला मला हे सांगायचं आहे, तुमची तर हॅट्रिक होणारच आहे पण ह्या चंद्रहार पाटलाची महाविकास आघाडीची विजयाची पताका दिल्लीमध्ये फडकणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करायला गेला तरी तुमच्या आज सकाळीच आपल्या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीची त्या सभेसाठी जयंतराव पाटील साहेब जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पण तासगाव शहरामध्ये सभा होत असताना महाराष्ट्रात कुठेही गेलो आपण आणि तासगावचं नाव घेतलं तर स्वर्गीय आराराबांचं नाव निघतं. पण त्याच तासगावचं नाव एवढं मोठं करण्यामध्ये जो आराराबांचा वाटा आहे त्याच तासगावमध्ये साहेब ह्या विद्यमान खासदारांमुळे संजय काका पाटलांच्यामुळे कारखान्याची उसाची बिलं न दिल्यामुळे महिलांवर टक्कल करून फिरण्याचा पाळी आली, मोर्चा काढण्यात आला खासदारांच्या विरोधात. त्याच तासगाव शहरामध्ये उसाची बिलं न मिळाल्यामुळे सर्व ज्येष्ठ तरुण मंडळींना कपडे काढून उघडा मोर्चा काढण्याची पाळी ह्याच विद्यमान खासदारांमुळे तासगाव शहरामध्ये आली. म्हणजे ज्या तासगावचं नाव आराराबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं त्या तासगावचं नाव बदनाम करण्याचं काम ह्या विद्यमान खासदारांनी केलेलं आहे. शेवटी जाताना साहेब एवढंच सांगेन मी, आज एका शेतकऱ्याच्या मुलापुढे 2 दरोडेखोर उभा आहेत, 2 साखर कारखानदार उभा आहेत, 2 साखर कारखाने ज्यांनी बंद पाडले, शेतकऱ्यांची उसाची ज्यांनी बिलं बुडवली, अशा 2 साखर कारखानदारांच्या पुढे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा आहे. आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आज मला दोन साखर कारखानदारच्या मध्ये मी आज उभा आहे. जिल्ह्यातल्या जनतेने ठरवावं. आज शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या समोर उभा आहे, 2 साखर कारखानदार उभा आहेत. त्यातल्या एकानेही सहकारी संस्था नीट चालवली असती तर हा बोलण्याचा मला अधिकार नव्हता. पण दोघांच्यात मिळून 3 साखर कारखाने बुडवून शेतकऱ्यांची उसाची बिलं 10 वर्ष न देऊन आज ते जनतेसमोर तुमच्या समोर मत मागायला येतात. म्हणून आज सर्वांना मी एकच विनंती करीन,
तुम्ही निवडा, तुमचा पर्याय तुम्ही निवडा. आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे आणि दोन साईडला दोन बंद पडलेले कारखानदार उभा आहेत. त्यात तुम्ही उडकून तुम्ही मतदान करा. येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने मला विजयी कराल असा ठाम विश्वास मी आपल्या समोर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपकी बार. यानंतर शकीलजी परजादे आपण या ठिकाणी संबोधित करताय. शकीलजी परजादे. अस्सलाम वालेकुम. आज जो महाआघाड़ी के उम्मीदवार चंद्रहार पाटिल साहब का जो उम्मीदवारी मिली है, इसका मैं पूरे हयात फाउंडेशन की तरफ से, और मैं एक शिव सैनिक हूँ, उनको पूरे मुस्लिम समाज की तरफ से पार्टी दे रहा हूँ आज. और दूसरी चीज ये है कि जो महाआघाड़ी बनी है, जो राहुल गांधी साहब ने जो बनाई है, शरद पवार साहब ने जो बनाई है, उद्धव साहब ने जो महाआघाड़ी बनाई है, तो इस महाआघाड़ी का काम है कि बीजेपी को हराना. ऐसे नहीं है कि हमें जो जिसको टिकट नहीं मिला उसका वारसा चल रहा है, इसे हमें मतदान करना है. हमें मतदान करना है राहुल गांधी साहब को देखकर, हमें मतदान करना है शरद पवार साहब को देखकर, हमें मतदान करना है उद्धव साहब को देखकर. जो उद्धव साहब ने उनके जब वो मुख्यमंत्री थे तो एनआरसी के बारे में जो हिंदुस्तान में सब में पहले मुसलमान के विरोध में जो आवाज उठाई थी तो वो उद्धव साहब ने उठाई थी. बाकी के जितने भी जो पक्ष के प्रमुख थे उन्होंने एनआरसी के बारे में कभी नहीं बोला. तो हम उद्धव साहब को आगे बढ़ाने के लिए और महाआघाड़ी को ऊपर, महाआघाड़ी के उम्मीदवार को चुन को लाने के लिए घर घर से हर मुस्लिम समाज के लोगों को और जितने बिखरे जमात के लोग हैं, 12 बलूदार लोग हैं, इनको मैं ये कहना चाहता हूँ, मेरे दिल से ये इल्तिजा है कि आने वाले वक्त में जब तक ये बीजेपी को हराएंगे नहीं हम, तो हम को सुकून से नहीं रहना देंगे ये बीजेपी के लोग. और आज जो मुस्लिम के नाम पर जो आपको हिंदू समाज के जो अंधभक्त लोग हैं, इनको बताया जा रहा है कि हम मुसलमान को तनाव दे रहे हैं, तकलीफ दे रहे हैं, तो इस तकलीफ में उनको इकट्ठा करके आज बीजेपी का जो दाव चला है तो उसे हमें पूरा बिगाड़ना है. और मुस्लिम समाज के सभी लोगों को मैं ये कहना चाहता हूँ कि जो राहुल गांधी साहब ने जो 5 मुद्दे पर हिंदुस्तान को जब पंतप्रधान बनेंगे, वो जो आघाड़ी के जो पंतप्रधान बनेंगे, तो पहले सब में ये बोला है कि अल्पसंख्यक लोगों के लिए 1 लाख रुपए उनके अकाउंट पे डालेंगे और हर महिला के अकाउंट पे 8-8 हजार रुपए हर महीने आएंगे. तो अल्पसंख्यक समाज के जितने भी लोग हैं, दलित समाज के जितने भी लोग हैं, ये इनसे मैं गुजारिश करना चाहता हूँ कि आप जो पाकिट के विषय में जो सांगली जिले में जो हवा उछल रही है, ये उन्होंने सामने से पाकिट लेके ये पाकिट मारने का काम किया है. तो हमें ये पाकिट को उसके पाकिट में ही रखना है और मशाल के चिन्ह को, हम मशाल के चिन्ह पर 1 नंबर पर बटन दबाना है और इस हमारे चंद्रहार साहब को दिल्ली को लेके जाके पहुंचाने की कोशिश करना है. और मैं दोबारा यही कहना चाहता हूं मेरे मुस्लिम समाज के सभी भाइयों को कि जो आज की जो फिजाई चल रही है, तो आने वाले वक्त में जो आघाड़ी बनी है, यहाँ हमारे सांगली जिले के जो विश्वजीत कदम साहब, जिन्होंने कांग्रेस का कमान उनके हाथ में है, उनसे मैं कहना चाहता हूं कि साहब आप पूरे सांगली जिले के जितने भी पदाधिकारी हैं, जो आमदार हैं और जो तुम्हारे नगर सेवक हैं, उनको सबको ये चेतावनी दीजिए कि अपने अपने मतदार संघ में से मतदान बेहतरीन से बेहतरीन चंद्रहार साहब को करें. और इतने 2 शब्द कह के मैं रजा लेता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माजी राज्यमंत्री आणि युवकांचे लोकप्रिय नेते, काँग्रेसचे नेते विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब बोलतायत. एक हात वरती जोरदार टाळी देऊन कदम साहेबांचं स्वागत करूया. यानंतर बोलतायत आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम बोलतायत. एक टाळी आपल्या स्वाभिमानाची, सांगलीची ऐतिहासिक टाळी देऊन आपण स्वागत करूया. यानंतर बोलतायत आपल्या सर्वांचे लाडके नेते काँग्रेसचे सन्माननीय विश्वजित उर्फ
बाळासाहेब कदम बोलतायत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खानापूर तालुक्याचे सुपुत्र पैलवान चंद्रहारजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सांगली शहरामध्ये या भव्य सभेला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खऱ्या अर्थाने मराठी माणसाकरता, मराठी अस्मितेकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आज जे संघर्ष करत आहेत ते शिवसेना पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित असणारे सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिक, ज्येष्ठ वडीलधारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, सर्व तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आज बरीच उत्सुकता सांगली शहरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये लागलेली आहे की आजच्या सभेमध्ये जो प्रत्येक वक्ता आपलं मनोगत मांडणार आहे तो वक्ता नेमकं काय बोलणार आहे. साहेब, आपल्या परवानगीने मी नम्रपणे आपल्याला आपल्या सर्वांच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे. मी सांगली जिल्ह्यामध्ये युथ काँग्रेसच्या चळवळीतनं लोकांचा आशीर्वाद घेऊन, कार्यकर्त्यांची साथ घेऊन गेल्या 20-22 वर्षापासून काम करत आहे. व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांचा एक आदर्श, माझे चुलते मोहनराव कदम दादा यांची प्रेरणा आणि ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून मी माझ्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो, असे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी गेले 22 वर्ष या सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रात काम करत राहिलो. मी युथ काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये कुठलंही नैसर्गिक संकट असो, कधी दुष्काळाचं संकट आलं, कधी कृष्णा नदीवर महापुराचं संकट आलं, तर कधी सांगली जिल्ह्यावर राजकीयही संकट आलं, या सर्व संकटांच्या प्रसंगामध्ये केवळ काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर जे लोक विश्वास ठेवतात, अशा लोकांच्या आशीर्वादाने, अशा लोकांच्या साथीने गेले अनेक वर्षांपासून आम्ही काम करत राहिलो. साहेब, आपल्याला सांगली जिल्ह्याचा इतिहास, भूगोल हा पुरेपूर आपण त्याची माहिती आपण ते जाणत आहात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सांगली जिल्ह्याचं प्रचंड मोठं योगदान आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद भूषवलं, त्यांचा जन्म देवराष्ट्र गावामध्ये, तो माझा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातलं ते गाव. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलं. तदनंतर त्यांच्या विचारातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणा घेऊन या सांगलीच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक असे दूरदृष्टीचे नेते तयार झाले, ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला. ग्रामीण भागात सहकार चळवळ असेल, ग्रामीण भागातली काँग्रेस पक्ष हा विचार घराघरापर्यंत रुजलेला असेल, ह्यामध्ये सुद्धा या थोर मोठ्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे. स्वर्गीय वसंतदादांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल, ज्यांनी सुद्धा या मातीतून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं. परंतु तदनंतरच्या काळात जेव्हा देशात आणि महाराष्ट्रात काही राजकीय घडामोडी घडत होत्या, त्यांचा आणि काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांचा, स्वर्गीय राजाराम बापू असतील, ह्यांचा सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक नवीन पिढी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात तयार झाली. स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील आणि आदरणीय स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, ही अशी काही मंडळी तयार झाली, ज्यांनी ज्या ज्या वेळेस काँग्रेस पक्षाला कुठल्या आव्हानाला सामोरे जावं लागलं, त्या त्यावेळेस या सगळ्या मंडळींनी खंबीरपणे जिल्ह्याची, काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळली आणि या जिल्ह्यातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं पाठराखण करण्याची एक महत्वपूर्ण जबाबदारी, कामगिरी पार पाडली. 99ला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली, तेव्हा 9 आमदारांपैकी 7 आमदारांना निवडून आणण्याचं काम स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी अत्यंत ताकदीने या सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादातनं साथीने केलेलं होतं. साहेब, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जशी काँग्रेस पक्षाच्या विचाराची माणसं काम करत होती, तशी ज्ञात अज्ञात अनेक मंडळी होती. क्रांतिसिंह नाना पाटील होते, आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचा सुद्धा उल्लेख करता येईल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा त्यांचं प्रचंड मोठं योगदान होतं. हे महाराष्ट्रात इतिहासात त्याचं सुवर्णाक्षरात नोंद झालेली आहे. ही सगळी मंडळी काँग्रेसची असो, स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेब असो, ही सगळी मंडळी जेव्हा एखाद्या चांगल्या व्यापक हितासाठी एकत्र येत होती, तेव्हा कुठे ना कुठे ही एका चुकीच्या विचारधारेला विरोध सुद्धा करत होती. तो मनुवादाचा विचार होता. साहेब, मला आठवतं साहेबांचे, प्रबोधनकार ठाकरे साहेबांचं लिखाण मी सुद्धा वाचलेलं आहे आणि त्यांच्या लिखाणातून जे जे काय आम्ही पाहिलं, वाचलं, शिकलो, त्यातून महाराष्ट्राच्या हितासाठी अनेक काही आम्हाला भविष्यात करण्यासारखं आहे. साहेब, हा सांगली जिल्ह्याचा इतिहास मांडत असताना गेल्या 5 वर्षामध्ये थोडा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये थोडे आघात झाले. एक एक करून आमच्या जिल्ह्यातले अनेक मोठे नेते ही या ठिकाणी दुःखद त्यांची निधनं झाली, त्यातनं आमच्यातनं निघून गेले. कदम साहेब गेले, स्वर्गीय RR पाटील साहेब ज्यांनी सुद्धा या तासगावच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलं, शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय मदन पाटील असतील, ज्यांनी या सांगली शहराचं, मिरजेचं चांगलं खंबीर असं नेतृत्व केलं, ही सगळी मंडळी आमच्यावर निघून गेली आणि या सांगली जिल्ह्याची जबाबदारी आमच्यासारख्या तरुण पिढीवर आली. पूर्वीचा काळ वेगळा होता साहेब. आपला शिवसेना पक्ष हा भाजप सोबत होता, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचा वेगळा संघर्ष होत होता. परंतु 2019ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवा इतिहास घडला आणि शिवसेना हा पक्ष आपल्या नेतृत्वाखाली चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याकरता, फसव्या राजकारणाला विरोध करण्याकरता आपण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत एकत्रित येऊन राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन करत असताना आपण मुख्यमंत्री पदाची ही जबाबदारी तुमची व्यक्तिगत इच्छा नसताना, साहेब मी हे बोलून दाखवतो कारण थोडंसं कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तुमची इच्छा नव्हती, तुम्हाला मनापासून वाटत होतं शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला हे पद मिळावं, कारण पदाचा तुम्हाला लोभ नाही हे आम्ही सगळे जाणतो. परंतु सगळ्या महाराष्ट्राला वाटलं की एका अत्यंत ज्याला समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, अशा व्यक्तीला हे मुख्यमंत्री पद मिळावं, म्हणून ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून आधार देण्याचं तुम्ही काम केलं. मी त्या काळात सहकार राज्यमंत्री होतो, त्याची अंमलबजावणी आपल्या सरकारने चांगली केली. आपल्या सरकारला विकासाची गती येत असताना अचानकपणे कुणाची तरी दृष्ट लागली आणि पुन्हा
या सरकारमध्ये या ठिकाणी जो काही कामकाज होतं त्याला कुठेतरी मी म्हणेल असं खीळ पाडण्याचा एक चुकीचा प्रयत्न झाला. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वाखाली जे सरकारने काम केलं, आपण आम्हाला सातत्याने कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये सांगत होता, अधिकाऱ्यांना सांगत होता की विकास कदाचित आज न उद्या होऊ शकेल, पण ज्या माणसांनी, ज्या मराठी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, सरकार चालवण्याची जबाबदारी दिली, त्या मराठी लोकांच्या, त्या माणसांची या ठिकाणी आरोग्य सेवा करणं कोरोनाच्या काळात, त्यांच्या प्राण्याचं संरक्षण करणं त्या काळात, ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती आपण आदरणीय उद्धव साहेब अत्यंत समर्थपणे पार पाडली. हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. कोरोना काळातली जी आपली माणुसकी आहे, जी आपली भावना आहे, ती सगळी आम्ही त्यावेळेस पाहिली आणि म्हणून 2-2.5 वर्ष आपण सगळे एकत्रित काम करत होतो, पण एकत्रित काम चांगलं करत होतो हे कुणाला बघवलं नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये जे कधी घडलं नाही ते घडलं आणि आपल्या शिवसेना पक्षावर असा काही घात झाला की काही मंडळींनी हा शिवसेना पक्षही फोडला. हा शिवसेना पक्ष फोडल्यानंतर सुद्धा तिथं त्यांची भूक तिथं या ठिकाणी भूक भरली नाही आणि पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत होतं साहेब. आज मला या ठिकाणी म्हणायचंय की जो पक्ष, शिवसेना पक्ष, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी, मुंबईमध्ये एकेकाळी असणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गेलेल्या गिरणी कामगारांसाठी, त्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी जो पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी स्थापन केलेला होता, तो पक्ष सुद्धा फोडण्याचं पाप या महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोकांनी केलं. खरं सांगायचं साहेब, महाविकास आघाडी तरी कुठे कमी पडली नाही. विरोधी पक्ष म्हणून जे काही नियतीने आपल्यावर घात घातला त्याच्यातनं सुद्धा सावरून आपण सगळे एकत्रित काम करत होतो, पण ते सुद्धा लोकांना बघवलं नाही. म्हणून त्यांनी आपल्यातला एक सहयोगी पक्ष, तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा सुद्धा फोडण्याचं पाप केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चुकीचं गालबोट लावलं. साहेब, मला एकच सांगायचंय, आज महाराष्ट्राची जी जनता ही जे महाविकास आघाडीने जो कौल देतीये, जे सातत्याने तुम्हाला जनतेतनं उठाव दिसतोय, हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेला जे घडलं मागच्या काही वर्षभरामध्ये ते त्यांना कदापि मान्य नाही आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम ही महाराष्ट्राची जनता करेल, हा मला विश्वास त्या निमित्ताने वाटतो. जाईल तिथे आज उठाव जनतेचा दिसतो. लोकांच्या मनात एक सुप्त लाट आहे, ही सुद्धा आम्हाला जाणवते. ही लाट जाणवत असताना साहेब, कुठेतरी गेल्या 6 महिने मी मगाशी म्हणालो तसं आम्ही जिल्ह्यातले तरुण पिढीतले काँग्रेसचे कार्यकर्ते फार खंबीरपणे काम करत होतो. आम्ही आशा बागळली. लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला आमचा न्याय मिळावा, हक्क मिळावा आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्हीही लढत होतो. आमचा तो अधिकार होता आमच्या पक्षश्रेष्ठींकडे की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, या ठिकाणी आम्ही ते मांडत होतो. दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर त्या चर्चेतनं शेवटपर्यंत ही भूमिका घेऊन या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली नाही. जे काय राज्य पातळीवर झालं असेल त्यात काही गैरसमज झाले असतील. मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आशा दाखवली की विश्वजित, ही जागा मांडण्याकरता तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, आम्ही प्रयत्न करत राहतो आणि म्हणून ही सगळं थोडंसं गेल्या महिन्याभरात, 2-3 महिन्याभरात हे वातावरण तापलं. साहेब, आज मला एवढंच सांगायचंय, ठीक आहे, आपण चंद्ररावजी पाटील, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक पैलवान क्षेत्रातला एक तरुण कार्यकर्ता, त्याला पक्षात घेतलं, त्याला उमेदवारी दिली, परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं, राजकारणातलं फड वेगळं असतं. आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फड असं आहे की इथं तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात. आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासाने दिलेली आहे, यामध्ये तिन्ही पक्ष, फक्त काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री आहे महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील. साहेब, मला एवढंच सांगायचं आहे की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो, मला माहिती आहे 2च मिनिटात मला संपवायचं आहे, परंतु लोकांच्याही काही भावना आहेत आणि त्या या ठिकाणी मांडणं साहेब आवश्यक आहे. मी जेव्हा मांडत होतो तेव्हा मला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या
ज्या काही अडचणी असतील, जागा वाटप असतील, तुम्ही विदर्भात 1-2 जागा काँग्रेस पक्षाने द्या, सगळ्या गोष्टींची आमच्या कल्पना आहेत, वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे. परंतु कुठेतरी आम्हाला तळमळ मनामध्ये होती की यंदा आम्हाला ही जागा लढवायला हवी होती. तरी सुद्धा साहेब हा निर्णय महाविकास आघाडीचा आता आम्ही मान्य करतोय. जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. उमेदवारांनी त्याच्या पद्धतीने कष्ट घ्यायला हवे, मित्र पक्षाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामाला लावायला हवे, हे सगळं मान्य आहे. साहेब एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आज शरद पवार साहेबांवर सुद्धा जो घात झालेला आहे त्याच्या बाबतीत एक मोठी सहानुभूती लोकांमध्ये. आज आमचे नेते राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा 3,500 किलोमीटरची काढली, त्याच्या बाबतीत लोकांची आस्था आणि त्याच्या बाबतीतलं राहुलजींच्या बाबतीतलं एक आकर्षण वेगळं आहे. आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे. पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत, एवढंच मला सांगायचंय. आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल, एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर बोलतायत संयमाचा तोल साहेब तुमचा सुटत नाही, हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचं आटत नाही, राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं, जोर लावून दांडून चिन्नीला कोलायचं असतं, जल्लोष आणि कोलाहार काना आड करावा लागतो, डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेलावा लागतो. जयंत झेप, जयंत दृष्टी, जयंताय चैतन्य नुसतं, जयंत राज. जिथं तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काही बोलायचं नसतं. यानंतर बोलतायत जयंत पाटील. आपल्या सर्वांचेच नाही तर सगळ्या महाराष्ट्राचे, ज्यांच्या सभांसाठी, ज्यांच्या भाषणासाठी महाराष्ट्र आतुर असतो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आमची महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 48 जागा अतिशय प्रभावीपणाने लढते. आणि सुरुवातीला ही रंगणार नाही, महाविकास आघाडीचं काही चालणार नाही असा समज करून देणाऱ्यांच्या समोर एक प्रचंड मोठं आणि यशाचं घवघवीत यश मिळवणारं असं आव्हान निर्माण करणारे आपल्या सर्वांचे लाडके उद्धवजी ठाकरे साहेब, आज ज्यांच्या भाषणाला आपण नेहमीच आतुरतेनं ऐकत असतो, पाहत असतो, ते संजयजी राऊत साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते विश्वजित कदमजी, आपले उमेदवार चंद्रहार पाटीलजी, मिलिंद नार्वेकर, नितीन बानुगडे पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील बजाज, संजय पवार, सुकुमार कांबळे, सिद्धार्थ जाधव, दिगंबर जाधव, बाबासाहेब मुळीक, संगीताताई हारगे, संजय विभूते, बजरंग पाटील, चंदन चव्हाण, अभिजित पाटील, मनीषाताई पाटील, शंभूराज काटकर, बाळासाहेब पाटील, सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, लोकसभेच्या निवडणुका उद्याच्या 7 तारखेला आपण मतदान करून आपलं मत देऊन या देशात पंतप्रधान कोण होणार, कुणाचं सरकार येणार याचा निर्णय करणार आहात. संपूर्ण देशामध्ये सामान्य माणसं भारतीय जनता पक्षाच्या पूर्णपणाने विरोधात गेलेत आणि माणसांची प्रचंड रागाची भावना पदोपदी महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी लोक व्यक्त करतात. महिन्याभरापूर्वी चित्र वेगळं होतं, पण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू झाले, उद्धवजींच्या जशा सभा सुरू झाल्या, शरद पवार साहेब पायाला भिंगरी घालून जसे फिरायला लागले, तसा महाराष्ट्र पुन्हा एकदा ठामपणाने या दोघांच्या मागे उभा राहतोय असं चित्र निर्माण झालं.
महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी तयार केलेले 2 पक्ष फोडण्याचं प्रायश्चित्त भारतीय जनता पक्षाला द्यायचं, हा निर्धार मराठी माणसांनी महाराष्ट्रात केलेला दिसतोय. मी आज आपल्यापुरतं सांगत नाही, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सगळे मित्र पक्ष हातात हात घालून आम्ही काम करतोय. अपवाद फक्त सांगलीच आहे. या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेस यांच्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे गेला. शिवसेनेने चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना उमेदवारी दिली. हा त्या पक्षाचा निर्णय आहे, आघाडीचा निर्णय आहे, एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही. कारण आघाडीतले 48 उमेदवार आम्ही सगळ्यांनी बसून मिळून जे ज्या पक्षाला जागा आल्या त्या पक्षाने निर्णय घेऊन घोषित केल्या. मी माझी सातारची जागा दुसऱ्या कुठल्या पक्षाला चर्चा करून फारशी केली नसेल कदाचित. आणि म्हणून एकदा पक्षाला जागा गेल्यानंतर, निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा न करता भारतीय जनता पक्षाला आपल्याला जर पराभूत करायचं असेल तर या नवीन चेहऱ्याच्या मागे आपल्या सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. आपण जर आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिक असू, महाराष्ट्रामध्ये खरंच आपल्याला भाजपचा चेहरा बुरखा उतरवायचा असेल आणि भाजपचा विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघ, नुसता सांगली नाही आहे, प्रत्येक मतदारसंघामध्ये 3, 4, 5 पक्ष, दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, सगळे पक्ष एकसंघपणाने हातात हात घालून काम करतायत. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती, नाही झाली मान्य, पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणाने, ताकदीनं, ठामपणानं चंद्रहार पाटील यांच्या मशालीचंच काम केलं पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही, आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे. त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील. शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष पाहिजेत. मी महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवतोय, 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेब लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी हे दोन्ही पक्ष मला पाठिंबा देत आहेत, दोन्ही पक्ष आम्हाला मदत करतायत. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे देखील नेते आम्हाला मदत करतायत. त्यामुळं ही आघाडीचा भंग होणार नाही, आघाडीत कुठं क्रॅक जाणार नाही, आघाडी एकसंघ राहील याचा प्रयत्न सगळ्या मान्यवर नेत्यांनी केलं पाहिजे. एखाद्याला राज्य पातळीवर नेतृत्व करायचं असेल तर त्याने तेवढा ठामपणा पण दाखवायचा असतो. लोकांना असं वाटतं उद्धवजी की मी तुम्हाला उमेदवार दिला, मी तुम्हाला सांगितलं ही काँग्रेसची जागा, ही सांगलीची जागा तुम्ही घ्या, असं मी कशाला सांगू. मला माझे 14 जागा पाहिजे होते, 13-14 जागा पाहिजे होत्या. मिलिंद नार्वेकर तिथं होते साक्षीला. 13-14 जागा मिळवताना मला नाकीनऊ झाली. अनेक जागा आम्ही सोडल्या. ईशान्य मुंबईची जागा संजय राऊत यांनी आमचा म्हणजे कधी काढून घेतली आम्हाला कळलंच नाही. तसं आम्ही भंडारा गोंदिया लढवणार होतो, कारण आम्ही मूळची जागा ती आमची तिकडं अमरावती जागा आमची मूळची जागा. तिकडं अपक्ष एक मागच्या वेळी आम्ही अपक्षांना पाठिंबा दिला तिकडं, आम्हाला त्यावेळी काय बुद्धी झालेली कुणास ठाऊक, पण आम्ही तिकडं अमरावतीला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. नवनीत राणा ताईंना आमचा पाठिंबा आम्ही दिला. निवडून आल्यानंतर 3ऱ्या दिवशी भाजपच्या दारात जाऊन बसले. त्यामुळे अपक्षांना निवडून देणं फार धोक्याचं आहे. कधी कुठं जातील काय पत्ता नाही. आणि त्यामुळं ज्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार मान्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांना मान्य आहे
त्यांना जातीयवादी शक्तींच्या बरोबर लढत असताना ठामपणाने चंद्रहार पाटलांच्या मागे उभा राहायला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. मला माहिती आहे अनेक जण सोशल मीडियात माझी मापं काढतात, पण ही मी दिलेली किंमत आहे. आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे, आघाडीमध्ये मी तुमचा पार्ट आहे. अनेक जण माझ्या टीका करतात, माझा काही संबंध. सांगलीची जागा काँग्रेसनं का शिवसेनेला दिली असा माझा प्रश्न मी करू शकतो, पण मी नाही केलेला तो प्रश्न. तुमच्या दोघातली चर्चा आहे. मी ही जागाही मागितलेली नव्हती, तोंडातनं ब्रश शब्दही काढलेला नव्हता, कारण मला 13-14 जागा पाहिजे होत्या. त्या माझ्या हळूहळू 10वर आल्यावर मी त्या चिंतेत होतो. ठीक आहे, पण हा निर्णय झाला. एकदा निर्णय झाला की ताकदीनं त्याच्या मागे उभं राहायचं. मला आठवतंय उद्धवजींचा स्वभाव असा आहे, एकदा त्यांचा निर्णय झाला की सूर्य एखाद्या वेळे पश्चिमेला उगवेल, पण त्यांचा निर्णय ते बदलेल. हा मला फार जवळून मागच्या महिन्याभरात अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातला शिवसैनिक त्यांच्या मागे निष्ठेनं का राहतो, तर एकदा दिलेला शब्द हा माणूस मोडत नाही, हा विश्वास सामान्य लोकांना आहे. शेवटी प्रत्येकाचं कॅरेक्टर, प्रत्येकाची व्हॅल्यू ही त्याच्या निर्णय क्षमतेत आहे. आपण नळमटळमपणा केला तर आपलं कॅरेक्टर, आपली पर्सनॅलिटी कधी तयारच होणार नाही. पण उद्धवजी ठामपणाने, मलाही 2-3 ठिकाणी सांगितलं, जयंतराव आमचा निर्णय झालाय, हा विषय बंद झालाय, तुम्ही हा विषय परत काढू नका, असे अनेक मागच्या 2-3 महिन्यात आमच्या चर्चेत सांगितले. ठामपणा आणि स्पष्टपणा, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन ऐकाल, मला खात्री आहे. या सांगलीकरांना माझी विनंती आहे की नेता कसा असावा. गंगेत करोनाच्या काळात प्रेत वाहून गेली, त्यावेळी महाराष्ट्रात कुठल्याही प्रेताची वासलात विल्हेवाट लावताना योग्य ते संस्कार करून, अंत्यसंस्कार करूनच त्या प्रत्येक प्रेताची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था आमचे नेते उद्धवजी वर्षा बंगल्यात बसून करत होते. भारतामध्ये 50 लाख माणसं मेली, करोनामध्ये मृत्यू झाला, पण महाराष्ट्रामध्ये करोनामध्ये ऑक्सिजन कमी पडला, काही हॉस्पिटल कमी पडले, जे झालं, हा नेता 24 तास या सगळ्या सुधारणा महाराष्ट्रात करण्याचं काम करत होता. म्हणून देशामध्ये उद्धवजींचं नाव उत्तम मॅनेजमेंट करोनाच्या काळात केली, म्हणून आज देश त्यांचं नावलौकिक नाव घेतो. या महाराष्ट्रात कर्जमाफी मी देणार, त्यांनी त्यांच्या निवडणुकीत घोषणा केलेली. मंत्रिमंडळात आम्ही 6-7 जण होतो पहिल्या आठवड्यात. आता अनेक भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी घोषणा केल्या, पहिल्या आठवड्यात आरक्षण देतो, पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो. या नेत्याने पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं की प्रस्ताव तयार करा, आणि दुसऱ्या मीटिंग मध्ये महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयाची शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या पुढाकारामुळे मिळाली. हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून आज महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्या मागे, शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतोय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, मला माहिती आहे त्यांनाही जायचंय, म्हणून देशातली परिस्थितीवर एक शेवटची गोष्ट सांगतो. भाकरी करपली, आचारी म्हणाला तवा बदला. पुन्हा भाकरी करपली, आचारी म्हटला पीठ बदला. भाकरी तरी करपली, आचारी म्हटला पाणी बदला. भाकरी पुन्हा पुन्हा करपली, आचारी म्हटला चूल बदला. तरी देखील परिणाम शून्य, भाकरी करपतच राहिली. आज एकाचीही ह्या सगळ्या वेळी ताकद झाली नाही की आचारी बदला म्हणायची. इतक्या वेळा भाकरी करपली तरी आचारी बदला म्हणायची ताकद झाली नाही. ही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे. आणि म्हणून तुमच्या माती महागाई मारणारा, तुमच्यावर बेकारीची कुऱ्हाड लादणारा, तुमच्या देशातल्या आया बहिणींची अब्रू जात असताना त्यावर चकार शब्द न काढणारा जो मूळ मालक आहे तो बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की यंदा
आपल्या देशाचा पंतप्रधान आणि देशातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार बदला. पुन्हा एकदा चांगले दिवस आणायचे असतील, महागाई कमी करायची असेल, जीएसटीतून तुम्हाला मुक्तता घ्यायची असेल, तर पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळे एकत्रित येऊ. मला खात्री आहे पुढच्या 6 महिन्यानं येणारं सरकार उद्धवजी तुमचंच असणार आहे, दुसऱ्या कुणाचंही नसणार आहे. आणि त्यामुळं सरकार बदललं जाणार आहे. सरकारच्या विरोधात महाराष्ट्र गेलेला आहे. तुमचा देखील कौल त्याच दिशेनं मिळावा एवढीच विनंती करतो. सांगलीला ते आले, खरं म्हणजे तुम्ही येण्याच्या आधी मी इथं उपस्थित राहायला पाहिजे होतं, कारण आमचा सत्यजित पाटील शिवसेनेच्या मशालीचा उमेदवार पलीकडं शिरोळला आहे, त्यामुळं मला तिकडं सभेला वेळ झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. मंडळी धन्यवाद पाटील साहेब. यानंतर तुमच्या अंशाशी बोलतायत, या सांगली जिल्ह्याच्या ऐतिहासिक जनतेवर बोलतायत, जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या अंशाशी बोलतायत. खऱ्या अर्थानं मंडळी आपण पाहिलं असेल, कोरोनाचं महाभयंकर संकट आलं. आपला देशच नाही तर जग खऱ्या अर्थानं कोरोनाच्या पुढे अमेरिका इंग्लंड सारखी राष्ट्र सुद्धा कोलमडून गेली. पण आपल्या सर्वांचंच नव्हे तर या महाराष्ट्राचं भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. प्रसंगी आजही तत्कालीन तळहातावर त्यांनी आपल्याला जोपासलं आणि कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीतून जे आपल्याला बाहेर काढलं ते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या आमच्याशी बोलतायत. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थानचे हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता माननीय श्री शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी मनाचे मानबिंदू मराठी अस्मितेचे शिरोमणी सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अब की बार तुमच्या आमच्याशी बोलतायत शिवसेनेचे पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब बोलतायत. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खूप वर्षांनी सांगलीमध्ये आलोय. विश्वजित माझा सहकारी होता म्हणून मी त्याला हक्काने आरुतरे बोलतो. तू सांगलीचा सगळा इतिहास सांगत होतास आणि या सांगलीमध्ये त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या झालेल्या महाविराट सभा सुद्धा मला आठवल्या, प्रचंड सभा. आणि तसं सांगलीचं मन हे नाही म्हटलं तरी भगवच आहे. मधल्या काळामध्ये आमची एक गफलत झाली. सध्या आता सगळीकडे जिथे जिथे मी जातोय सर्व मतदारसंघात पहिल्या प्रथम मतदारांची मी माफीच मागतो, कारण आम्हीच मूर्ख होतो. कारण हे नसतं लचांड आम्ही गळ्यात बांधून घेतलं होतं. आता यांचा बुरखा उतरला आणि अत्यंत बिभत्स विकृत चेहरा हा केवळ आपल्यासमोर नाही, केवळ देशासमोर नाही तर संपूर्ण जगामध्ये आला. आज पूर्ण देश आपला ते बदनाम करून टाकतायत. आणि साहजिक आहे, शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर एक महत्वाकांक्षा असते, इच्छा असते. पण ही इच्छा व्यक्त करायला काही अपराध आहे किंवा गुन्हा आहे असं माझं काही मत नाहीये. पण जेव्हा आपण युती करतो, आघाडी करतो, तेव्हा साहजिकच आहे. जयंतराव, तुम्हाला 13-14 जागा वाटत होत्या मिळाव्या. आता मी म्हटलं मला 30 पाहिजे होत्या, कशा काय मिळणार? काँग्रेसला 25 पाहिजे असतील, कशा काय मिळणार? मग शेवटी आपण कुठे काय एकमेकाचा उपयोग करून जे पहिलं गमावलेलं आहे ते कमवायचं कसं याचा विचार करतो. आज सांगली आपल्याकडनं गेलेली आहे.
अगदी मला कल्पना आहे सगळे रती महारथी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा इथे सगळे वीर, मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्यांचं योगदान फार मोलाचं आहे. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी योगदान दिलं. यांच्यासारखे अनेक असंख्य वीर महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलं. वेळ प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, कुटुंबाची केली नाही. कोण फासावर गेलं, कोण तुरुंगात त्यांची आयुष्य सडली, कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यांची काय इच्छा होती की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी खासदार व्हावं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मी मंत्री व्हावं. अरे कवळी कवळी पोरं, त्या खुदिराम बोस सारखी 17 वर्षाचं पोर, म्हणजे मी जे काय वाचलंय की तेव्हा सगळे क्रांतिकारक गपचूप भेटायचे आणि भेटल्यानंतर मग त्यांच्यामध्ये काय करायचं, कोणाला उडवायचं, कुठे काय करायचं, ही सगळी खलबतं व्हायची. आणि अशीच एक बैठक, त्या बैठकीमध्ये बॉम्ब तयार करण्यात आला होता आणि त्याच्यावरती ती बैठक होती. कुठे करायचा याचा प्रयोग, कुठे करायचा, कारण बॉम्ब फोडायचा यशस्वी झाला पाहिजे. मग कुठे जंगलात जायचं, निर्जन माणूस, तिकडे निर्जन वस्ती पाहिजे, म्हणजे निर्जन पाहिजे, वस्ती नकोय. मग अशा ठिकाणी हा बॉम्ब जाऊन फोडणार कोण. आणि हा विचार चालू असताना एक पोरगा 17 वर्षाचा तो खुदिराम बोस उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, अरे काय तुम्ही एवढ्या मेहनतीने बनवलेला बॉम्ब असा दगडावर फोडणार, याला फोडायचं असेल तर गोऱ्याचं टाळकच पाहिजे. हा बॉम्ब त्या गोऱ्या आपल्यावरती अत्याचार करतात ना, त्या गोऱ्या इंग्रजाच्या टाळक्यावरच हा बॉम्ब फोडला पाहिजे. सगळे अवाक झाले, सगळे जुने जाणते होते. तरुण पोरगा, काय ओळख नव्हती, पाळख नव्हती, कोण कुठून आला, उभा राहिला, काय तुला क्रांतीचा अनुभव काय, असं नाही कोणी त्याला विचारलं. पण खुदिराम बोस उभा राहिला, सगळे अवाक होऊन उभं राहिले, बघायला लागले, तू बोलतोस खरं आहे पण करणार कोण, मी करतो म्हणाला. तो गेला आणि त्यांनी ते काम केलं आणि नंतरचा इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे. पण विशेष म्हणजे हा 17 वर्षाचा पोरगा कसलाही बॉम्ब फोडण्याचा अनुभव नाही, बॉम्ब फोडण्याचा बनवण्याचा अनुभव नव्हता, फोडण्याचा तर असणार कसा, पण त्यांनी जाऊन ते काम केलं आणि फासावरती गेला. 17 वर्षाचं कवळं पोर, हातातोंडाशी आलेला घास. आणि तो फासावर जात असताना एक कोणतरी असाच, त्याचं कवी जो होता त्याचं नाव इतिहासात नोंदच नाही झालेलं, त्यांनी त्याच्यावरती 4 ओळी लिहिल्या की जो खुदिराम आपल्या आईला सांगतोय, कारण फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याची आई त्याला शेवटचं भेटायला गेली तुरुंगात, की आपलं पोर कसं आहे, पोरगा आता जाणार फासावरती, आयुष्याची ताटातूट होणार, आपल्या पुन्हा दिसणार नाही पोर आपल्याला. आणि मग त्या भेटीवरती एका कवीने कविता केली, त्याच्यात ते म्हणतोय की तो खुदिराम आपल्या आईला सांगतोय की आई तू काळजी करू नकोस, मी आत्ता जातोय, पण लवकरच मी माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येऊन तुझ्या भेटीला येईन. आणि मावशीला जे बाळ होईल तो मी आहे, तू कसा ओळखशील, तर तू काही करू नकोस, बाळाच्या गळ्यावरती एक खूण बघ, ती खूण आता मी जातोय ना त्या फाशीच्या दोराची असेल, ती खूण बघ आणि ओळख तुझा खुदिराम परत आलाय. जर खुदिराम असा बोलला असता की नाही मी 17 वर्षाचा आहे, मला खासदारच व्हायचंय, मला आमदारच व्हायचंय, मग लोकांनी विचारलं असतं तुझा अनुभव काय, असं नसतं. देश म्हणजे देश, माझा देश पहिला प्रथम, माझी महत्वाकांक्षा त्याच्या नंतर असली पाहिजे. आणि ज्या सांगलीचा इतिहास स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याच सांगलीकरांसाठी मी आलेलो आहे की देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं असताना सांगलीकर हे फुटणार आहेत. सांगलीकर गुलामाच्या बाजूने, गुलामगिरीच्या बाजूने मतदान करणार, हुकुमशाहीच्या बाजूने मतदान करणार का लोकशाहीच्या बाजूने मतदान करणार, हा प्रश्न मी नाही, देश तुम्हाला विचारतोय. जी विश्वजित तू सगळी मोठ्यांची नावं घेतली ते सुद्धा बघतायत माझे सांगलीकर काय करतायत. अरे मी यांच्यासाठी इंग्रजांशी लढलो. इंग्रजचा काय मोठा शत्रू होता, किती होते लोक. इंग्रज जेव्हा आले त्यांच्याकडे सैन्य मुठभर असेल, पण त्यांनी 125-150 वर्ष राज्य केलं. ते आपल्याच इथल्या गद्दारांना घेऊन त्यांनी आपल्या डोक्यावरती राज्य केलं होतं. तीच परिस्थिती आज परत आलेली आहे. या आघाडीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आमच्याकडे ही जागा पाहिजे, ती जागा पाहिजे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, पक्षाचा नेता म्हणून मिरवायला काम सोपं असतं, पण पक्षाचा नेता म्हणून कार्यकर्त्यांना जपणं फार कठीण असतं.
आम्ही सुद्धा रामटेकची जागा सोडली, सलग 5 वेळा जिंकलेली जागा आम्ही सोडली, सलग 5 वेळा. काय तिथले लोक माझे नाराज नसतील झाले? कोल्हापूरची जागा सोडली आम्ही, शाहू महाराजांच्या प्रेमाखातर जागा सोडली. अमरावतीची जागा जयंतराव तुम्ही बोललात तुमची सुद्धा होती, आम्ही सुद्धा ती जागा सुद्धा 5 वेळा जिंकलेली होती. पण जिंकलेल्या जागा आम्ही दिल्या, कारण आघाडीचा नुसता फायदा मला एकट्याला नकोय, तर माझ्या सोबत्याला मित्राला सुद्धा झाला पाहिजे. आम्ही कोल्हापूर सोडली, रामटेक सोडली, अमरावती सोडली, आणि मला अभिमान वाटतो. काल मी कोल्हापूरला सभेला गेलो होतो, तुडुंब गर्दी होती, आणि स्वतः शाहू महाराज मला म्हणाले की उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे, शिवसेनाच ही जागा लढते, अशा पद्धतीने जीव तोडून मेहनत करताय, यांच्या भरोश्यावर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मधल्या काळात नागपूरला गेलो, तिथले शिवसैनिक भेटले, साहेब काळजी करू नका, रामटेक आपण जिंकणारच, आपण जिंकणार, आपण ही जागा लढवते काँग्रेस. आणि शिवसैनिक मला सांगतोय की उद्धवजी आपण जागा जिंकणार. अमरावतीला गेलो होतो, यशोमतीताई सांगतायत उद्धवजी तुमच्या शिवसैनिकांची कमाल आहे हो, दिवस रात्र काही नाही, कशाचे ओशाळे नाहीत, एक पैसा घेत नाही, आणि अक्षरशः आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम करतात. मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा. सुप्रियाताई सुद्धा तेच सांगते, सोलापूरमध्ये प्रणितीताई पण तेच सांगते. आणि मला नक्की माहिती आहे की उद्या चंद्रहार जिंकल्यानंतर चंद्रहार सुद्धा तेच सांगणार की उद्धवजी विश्वजित आहे, सगळे इथले काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांच्यामुळे आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मी जिंकलो. याला म्हणतात आघाडी. आता आघाडी करायची कशाला? जर भारतीय जनता पक्षाने आमचा विश्वासघात केला नसता तर आम्ही राहिलो असतो त्यांच्या बरोबर. मग सांगलीच्या जागेचं काय झालं असतं, कोणाकडे गेली असती? पण आज संपूर्ण महाराष्ट्र माझ्या डोळ्यासमोर लुटला जातोय. त्या लुटीमध्ये सहभागी व्हायला मी लुटारू नाहीये, अजिबात नाही. ते पाप माझ्याकडनं कदापि घडणं शक्य नाही. म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या युतीला लाथ मारून त्यांच्यापासून बाहेर पडलो. डोळ्यात देखत महाराष्ट्राची लूटमार होते. आज सांगलीचे जे विषय आहेत काही केंद्राच्या अखत्यारीतले आहेत. 10 वर्ष होय आम्ही सुद्धा त्यावेळेला युतीत होतो, पण 10 वर्ष इकडनं जे तिकडे गेलेले आहेत, कोण ते म्हणतात तुमचे काका, का पाठवलं त्यांना? 10 वर्ष का पाठवलं? हा प्रश्न आता तुम्हाला पडलेला आहे. तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटला? मला आठवतंय काही वर्षांपूर्वी जयंतराव जतच्या परिसरातली काही गावं त्यांनी जाहीर केलं की आम्ही आता महाराष्ट्रातून वेगळे होतो. मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं असं वेडावाकडा काही निर्णय घेऊ नका, असं काही बोलू नका, मी स्वतः येतो. 24 तासात मी त्यांच्या भेटीला गेलो, त्यांचं सगळं समजावून सांगितलं. पण केंद्राकडनं ज्या काही गोष्टी राज्याच्या अखत्यारीत असतात, काही गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत असतात. आणि एक मला असं वाटलं होतं की केंद्रात आता आमचं सरकार आले, एनडीएचं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत, आता सगळे प्रश्न असे सुटकीसारखी संपतील. अजिबात सुटले नाही, काही सुटले नाही. काय सुटलेत प्रश्न? उलटा आता प्रधानमंत्रीजी महाराष्ट्रामध्ये जे फिरतायत, मला कोणीतरी क्लिप पाठवली, त्याच्यात आपले मोदीजी म्हणतायत हे 10 वर्षाचा तो फक्त ट्रेलर होता, हे पिक्चर अभी बाकी आहे. हे भीतीदायक वाक्य आहे ना, कारण महागाई वाढली, गॅस सिलेंडर 400चा 1200 झाला, ट्रेलर होता, अजून पिक्चर बाकी आहे. शेतकऱ्याचं पीक कर्ज वाढतच चाललेलं आहे, माफी तर आपण केली होती, पुन्हा वाढते. तुमचं उत्पन्न दुप्पट होणार होतं शेतकऱ्यांचं, झालं? अजिबात नाही. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही झालं. भारतीय जनता पक्षाच्या खात्यात हजारों कोटी रुपये आले, हजारों कोटी रुपये. ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे आजपर्यंत सगळं ओरबाडून काढलं. महाराष्ट्रामधनं सगळे उद्योग, जो वेदांता फॉक्सकॉन आपल्याकडे येणार होता, गेला. गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क तो येणार होता, बल्क ड्रग पार्क तो येणार होता, वित्तीय केंद्र हे महाराष्ट्रात येणार होतं. सगळंच्या सगळं गुजरातला गेलं आणि हा फक्त ट्रेलर होता. म्हणजे तुम्ही काय आता महाराष्ट्राचं नाव सुद्धा गुजरात करणार की काय? आणि हे चालेल तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही जर का इकडे मतांमध्ये विभागणी केली आणि पुन्हा हे
हुकुमशाहीचं भूत आपल्या मानगुटीवरती बसलं तर ती एक शिवसेनेने जाहिरात केलेली आहे, तुम्ही पाहिली असाल. कारण भारतीय जनता पक्षाने पहिली एक जाहिरात केली, वॉर रुकवादी पापा. पाहिलं तुम्ही? युक्रेन आणि ते युद्ध चालले ना, तिथून विद्यार्थी कसे येणार, मग ते चिंताग्रस्त आई वडील दाखवलेत. आता काय होणार माझ्या मुलीचं, कशी येणार, मग ते वडील सांगतात काळजी करू नको, ते आपल्याला वाचवणार. मग ती मुलगी येते आणि ती म्हणाली की पप्पा वॉर रुकवादी, म्हणजे मोदीजींनी वॉर थांबवलं. मग आपण एक जाहिरात केली, ते वडील चिडलेत, सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेत आहेत. कालपर्यंत हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे लोक आज सोबत घेऊन मांडीवर घेऊन फिरतायत. मग मुलगी सांगते लेकिन वॉर रुकवादी पप्पा. त्याला मणिपूरमध्ये महिलांवरती अत्याचार होतोय, इकडे महिलांवरती अत्याचार होतोय. मग ती मुलगी म्हणते लेकिन वॉर रुकवादी पप्पा. मग तो पप्पा चिडतो, अरे वॉर रुकवादी काय, वाट लगा दी पप्पा बोल. मग ती मुलगी म्हणते लेकिन वोट तो आपने दिया था ना पप्पा, आपणच मत दिलं होतं त्यांना. आणि आता हे जे काय आपल्या मानेवरती बसलंय, एक सुद्धा विषय काही सुटलेला नाहीये. याला आता जे डोहाळे लागलेत ते घटना बदलायचे लागलेले आहेत. मी काल सुद्धा बोललो, परवा सुद्धा बोललो, कदाचित या टीव्हीच्या माध्यमातून सगळेजण म्हणत असतील हा एक मुद्दा रोज बोलतोय. हो बोलतोय, कारण जर भाजप हा रोज खोटं बोलत असेल तर मी रोज खरं बोललो तर फरक काय पडतोय? मी खोटं तर बोलत नाहीये ना. जर भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री, माजी खासदार उघड उघड बोलत असतील की आम्हाला घटना बदलण्यासाठी 400 पार जागा पाहिजेत, आणि यांना खरंच घटना बदलायची, ती एवढ्यासाठी बदलायची की महाराष्ट्राचा आकस यांच्या नसानसामध्ये एवढा भिनलाय की केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने ती घटना लिहिलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एका साध्या दलित कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान होतो आणि आपल्या देशाची घटना लिहितो, आणि ती घटना मी पाळायची, पंतप्रधान म्हणून मी पाळायची, हे कसं शक्य आहे? नाही, पहिली ही घटना बदला. शिवसेनेच्या त्या मशाल गीतामधलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढून टाका. महाराष्ट्राचे उद्योग हे पळवून न्या. मग महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला काय नामर्दाचा देश वाटला की काय? हा महाराष्ट्र एक तर संतापून पेटत नाही, पण जर का संतापून उठला आणि पेटला तर कालच 1 मे झालेला आहे, महाराष्ट्र दिन. आणि त्याही वेळेला मी कालच्या सभेत सांगितलं की मोरारजी देसाई हो गुजरातमधनंच आले होते, त्यांनी गोळीबार केला होता, 105 हुतात्मे झाले होते. बलिदान मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा आपण केलं होतं. 105 हुतात्मे दिले. आणि मोरारजी देसाईंनी पोलिसांना आदेश दिले होते, मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या आहेत ते माणसाला मारण्यासाठी दिलेल्या आहेत, ती गोळी फुकट घालवायची नाही. म्हणजे तेव्हापासून हा त्यांचा जो राग यांच्या मनामध्ये आहे, मराठी माणसाला मारण्यासाठी हे आसुसलेले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं, महाराष्ट्राला भिकेला लावायचं, महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना बदलून टाकायची आणि आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करायचे. मग पवार साहेबांना आरोप करताना सांगायचं पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून लढतायत, उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून लढतायत. अहो आमच्या या मुलांसाठी आम्ही लढतो, नाही लढत हे जनता बघते, पण पहिली तुम्ही खुर्ची सोडा ना. तुम्ही तुमची खुर्ची सोडत नाहीये. म्हणजे मलाच पाहिजे, एकदा पंतप्रधान झाले तरी दुसऱ्या वेळेला मीच, दुसऱ्या वेळेला झाले तिसऱ्या वेळेला मीच, तिसऱ्या वेळेला झाले. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी लढताय, मग मी माझ्या जनतेसाठी लढत असेन तर मी चूक काय करतो, मी पाप काय करतोय? ही जी मी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये. जयंतराव तुम्ही माझं कौतुक केलं, मी खरंच तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही काय, विश्वजित काय, कारण करोनामध्ये जे काही मी काम केलं ते मी माझ्या एकट्याचं नाही, तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने केलं. आणि विशेष म्हणजे या जनतेने जे आपल्याला उत्स्फूर्तपणाने आपलं ऐकलं म्हणून महाराष्ट्र वाचलेला आहे. ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आपण लढतो. म्हणून विश्वजित, मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो, जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देत आहेत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे. पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले आहे. अर्थात
एक आपल्या पिढीची गॅप असते, वयाचं अंतर असतं. पतंगराव हा एक मोकळा ढाकळा माणूस होता. म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं. अगदी मुला म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर काही एकदम विश्वजितची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे. आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल, अजिबात येणार नाही. इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही. पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे, ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे. म्हणून सांगलीत आलेलो आहे. आणि ही सांगली मला जिंकायचीच आहे. एक चंद्रहार सारखा नवीन चेहरा, जसं मी मगाशी खुदिरामचं तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्रहार एक नवीन मल्ल दिलेला आहे. हा लेचपेचा नाहीये. डबल महाराष्ट्र केसरी. अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला, तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात, आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो, पण त्यावेळेला त्यांचा घामटा निघत असतो. ही साधी गोष्ट नाही. डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगलीमध्ये मारुती मानेंच्या नंतर त्यांनी आणलेली आहे. आणि योगायोग असा की मारुती माने सुद्धा हे खासदार होते. काही जण म्हणतात की हा तर पैलवान आहे, ह्याचा राजकारणाशी काय संबंध. अहो पण मारुती माने होतेच ना. आणि मग इतर पक्षांमध्ये जसं भाजपामध्ये काही चित्रपट तारका, अहो जयंतराव तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला अमरावतीत पाठिंबा दिलाच होता ना, आज तुम्हाला कळलं चुकलं. असे काही नवीन काही क्रिकेटपटूंना तिकीट देतात, काय संबंध आहे राजकारणाचा. सिने तारकांना तिकीट देतात, काय संबंध आहे. हे संबंध नाही, संबंध सगळ्यांचा असतो. जे उमेदवाराला मत देतात त्या सगळ्यांचा संबंध हा राजकारणाचा असतो. कारण राज्यकर्ते तुम्ही ठरवत असता. या देशावरती राज्य कोण करणार हे आम्ही नेते नसतं ठरवत, हे तुम्ही ठरवत असता. आणि तुम्हाला जे वाटत असतं की तुमचं भविष्य आमच्या हातात आहे, तसं नसतं. खरं म्हणजे नेत्यांचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं भविष्य हे मोदींच्या हातामध्ये आहे, अजिबात नाही. या क्षणाला मोदींचं भविष्य आणि आपल्या देशाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवणार, कारण त्यांना त्यांची कल्पना आलेली आहे. आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे. अगदी महापूर आला, विश्वजित मी सुद्धा तुझ्या मतदारसंघात तेव्हा येऊन गेलो होतो. अवकाळी आला, आपत्ती आली, कधी मोदीजी आपल्याला दिसले सांगलीत नाही. अमित शहा कधी दिसले नाही. पण आता त्यांना कळतंय की महाराष्ट्रात आपलं काय खरं नाही. कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही, त्यांचं जे खेचर आहे ते महाराष्ट्रात थांबवणार आणि उलट परत पाठवणार. उलटा गो बॅक, नाही चालणार इकडे. आणि हा जो एक आता प्रश्न पडला होता, त्यांनी काल परवाकडे संजय राऊतांवरती टीका केली. म्हणजे आज माझी स्तुती केली असं मला कोणीतरी सांगितलं. माझी स्तुती वैयक्तिक नका करू, माझ्या शिवसेनेची स्तुती करा. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या पहिल्या शिवसेनेचं कौतुक करा. एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः ही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो. तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय. त्यांनी सांगितलं, संजय राऊत म्हणे आमच्याकडे खूप चेहरे आहेतच. हे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील. अहो एवढं आमच्याकडे काय असं वैचारिक दारिद्र्य आलेलं नाहीये. पण उलटा माझा प्रश्न असा आहे की या देशाने एक जागतिक विक्रम केला नवीन, तो म्हणजे संपूर्ण जगात आपली लोकसंख्या नंबर 1 आहे, 140 कोटीच्या वरती. मग 140 कोटी जनतेमध्ये एकच चेहरा पुन्हा घासून पुसून आपण पंतप्रधानपदी बसवणार. आणि 10 वर्ष आपल्या आयुष्यातली, म्हणजे काही तरुणांचे फोन येतात किंवा काही बातम्या कळतात, तो पहिलं मी मतदान केलं, मी बेकार होतो तेव्हा 22 वर्षाचा होतो. आज 10 वर्ष झाली, 32 वर्षाचा होत आलो. काही म्हणतात मी 25 होतो, 35 झालो, 30 होतो, 40 झालो.
नोकरी मिळेल म्हणून त्या आशेने मी यांना मतदान केलं. नोकरी तर मिळणं दूरच राहिलं, पण महागाई एवढी वाढली की मी माझ्या घरच्यांना भार झालो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. मग ही 10 वर्ष सगळी आपण अनुभवल्यानंतर परत एकदा आपण ही चूक करणार आहोत की आपल्याला आता जी संधी आलेली आहे आणि मी माझ्या शिवसेनेच्या जाहिराती सुरू केल्या. आपल्याला एक प्रश्न पडला की हे सरकार कोण बदलणार, कोण आहे, एवढा ताकदवान कोण आहे. पण तुम्हाला कळलेलं नाहीये की मोदींपेक्षा जास्त ताकदवान या क्षणाला तुम्ही आहात आणि तुमचं एक बोट हे सरकार बदलू शकतं. एक बोट, फक्त एक बोट. आजपर्यंत त्यांनी 10 वर्षामध्ये संपूर्ण ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची मस्ती त्यांना दाखवली. आता ही त्यांची मस्ती तुम्ही एका बोटीने, एका टिचकीने त्यांना उडून टाकू शकता. आणि आज मी भाजपला इशारा देतोय की तुम्ही ज्या पद्धतीने तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली आहे, जे जे आमच्या सोबत आहेत त्यांना तुम्ही खोट्या केसेस टाकून अडकवताय. एक तर भाजपात आहे, भाजपला छुपा पाठिंबा दे, मतांची विभागणी कर, नाहीतर तुरुंगात जा. तरी बरे काही जण उघड उघड जात आहेत निर्लज्जपणाने, काही जण छुपी मदत करतायत की एक तर तू छुपी मदत कर नाहीतर तुरुंगात जा. तर भाजपला सांगते की सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल आणि इंडिया आघाडीचे खासदार हे तुम्हाला आज खोटं वाटेल, पण देशभर जे वातावरण ते पाहिल्यानंतर 300च्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही, हे तुम्ही आज लिहून ठेवा. आम्ही पोकळणारे देत नाही, 400 पार वगैरे नाही, आम्ही कोणताच नारा दिलेला नाहीये. पण आता संपूर्ण देशातल्या जनतेने नारा दिलेला आहे की अब की बार भाजपा तडीपार. आणि मला खात्री आहे की ज्या सांगलीला एका स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे, तो सांगलीकर आता दुसरा तिसरा विचार करणार नाही आणि हुकुमशाहीच्या विरुद्ध एकजुटीने, मग कोणी का असेना, त्याला गाडून त्याच्या छाताडावरती चंद्रहारच्या रूपाने मशाल पेटवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि मग मगाशी तुम्ही जी काय घोषणा दिल्या होता देत होता ती आता द्या. आपकी बार आणि मशाल. मशालीचं काय चिन्ह काय? बस फक्त मशाल बघायची, बाकी इकडे तिकडे बघायचं नाही. हातांमध्ये मशाल घ्यायची आणि हुकुमशाहीला जाळून टाकायचं, एवढीच एक शपथ घ्या. सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राष्ट्रगीत होईल. बळीराजा संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी होतोय, मिळतोय. बळीराजा संघटना. यानंतर राष्ट्रगीत चालू होतंय. राष्ट्रगीत 1 2 3 स्टार्ट. बळीराजा संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहेत. अब की बार, अब की बार. यानंतर राष्ट्रगीत. बळीराजा संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी दिला जातोय चंद्रहार पाटील साहेबांना. यानंतर राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. धन्यवाद ठाकरे साहेब. खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्ताला सांगा, सांगली जिल्ह्याच्या भूमीतून जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेऊन शेतकऱ्याचा सुपुत्र आता देशाच्या संसदेत येतोय. सांगली जिल्ह्याचा हक्काचा खासदार आपला तुम्हाला मिळतोय.
दमदार चंद्रहार हॅलो, सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अतिशय कमी वेगामध्ये आपला प्रवास करावा आणि सुरक्षित पोहोचावं. आपण शिवसेनेची मशाल घरोघरी पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहात आणि सांगली लोकसभेमध्ये आपल्या लक्षात ठेवा सगळ्यांच्या मशाल, ध्यानात ठेवा मशाल, स्वाभिमानाची मशाल, क्रांतीची मशाल, सांगली जिल्ह्याची मशाल, आता ऐतिहासिक मशाल स्वाभिमानाने उभा राहणार. स्वाभिमानाची मशाल ऐतिहासिक उभा राहणार. या ऐतिहासिक सांगलीच्या भूमीत आपण सर्वच जण उपस्थित, आपल्या सर्वांचे मनपूर्वक मनापासून आभार. छातीचा केसरी हा मिटवी अन्याया